आओ ये बैठो मेरे पास, बात करेंगे। ये पाय मोकळा झाला की पगावरती? हे मोकळं आहे, हेच आकडलेलं होतं. पडलं अरे थांबा थांबा. अंगावर आलं तसं. नाही नाही. बस. बघा बरं आता, बसा खाली आहे, मारा मांडी एकदम. मारा मांडी. ही वळत हेच वळत नाही पाय. कमी झालं ना पहिले ना आता? हो कमी झालं पण ते असं टेकत नाही खाली. आता टेका नाही एकदम, टेका नाही एकदम. कळलं. उठा एकदा. पहिले खाली बसता आलं ना? हो पहिले का तुम्ही खाली बसता होता? खाली बसता येत नव्हतं ना. तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं त्यापासून खाली बसू लागले मी. बस आहे. आई तुम्हाला काय त्रास होता? मला खूप गुडघे आकडत होते, चालता येत नव्हतं, एक पायरी सुद्धा चढल्या जात नव्हती, रिक्षात बसायला सुद्धा धरून बसवत होते. मला इतका त्रास होता हात पाय आकडण्याचा, कंबर पाठ सगळं. हे हात सुजलेला होता. हात कसा होता तुमचा? एकदम असा सुजलेला होता. असा मोठा हात झाला होता ना हा. तुमचा? किती दिवस झाले माझ्याजवळ ट्रीटमेंट करून तुम्हाला? आता 3रा महिना आहे. हे 3रा महिना आहे. 3ऱ्या मध्ये काय फरक पडला तुम्हाला? मला ते गुडघे आकडायचे कमी झाले, मानपाट कमी झाले, हाताला ते कप थेरपीमुळे ते पण कमी झालं, खाली बसता येऊ लागलं, मांडी वळत नव्हती, थोडी थोडी वळू लागली, डाव्या पायाची उजव्या पायाची वळत होती. फरक तर आहे ना तुम्हाला? हा फरक आहे. है ना? हो पुरी अंगाची सूज पण उतरली ना हा तुमची? सूज उतरली आणि रात्रीपासून अजून चांगलं वाटू लागलं. आता चांगलं वाटू राहिलं ना आता? हो का? गोळ्यात औषध दिले तर. हो का? हात पण तुमचा ऐसा होता ते हा. एकदम बारीक झाला ना? हो निबर होता ना, असं खूप कडक लागत होता, तर आता एकदम नरम झाला. इकडे तर एकदम तुमचा कॅन्सर झाला होता ना तुम्हाला? ते? कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आहे ना? सगळे तिथं बजाजला झालं ऑपरेशन वगैरे. तिथं किमो झाले, रेडिएशन झाले, 1 महिन्याचं 8 किमो झाले. आपल्या जवळ एकदम राईट झालंय. हो आता मागून मागून खूप जड लागत होता, तर ते एकदम हलका होऊन गेला. रात्रीपासून तर चांगलंच वाटू लागलं हाताला. लोकांना काय बोलणार तुम्ही? सांगाल ना मी तुमचं सगळ्यांना कार्ड देते, आता पण 1-2 कार्ड देते. हा ते आमच्या पुतणीचं पोरग बी एक मुक आहे, आता सुट्ट्यात येणार आहे दिवाळीच्या. परभणीला येते घातलेलं मग गोदीला. कोविड मध्ये काय बोलणार लोकांना? या तुम्ही फरक पडता की नाही आपल्या जवळ? हो ते आता आमच्या त्या गड्याच्या बायकोला बी इथं ते अशी थोडीशी खे झालेली शिष्ट म्हणतात ना तसं. तर मी तिला म्हणलं तिथं चल, म्हणलं ते सर काढून घेतील म्हणून. अस्सलाम वालेकुम, आदाब. हा. साहब ये माजी है, ये माजी को प्रॉब्लम नस का, मनकों का, गुड़कों का, कैंसर का बहुत बड़ा प्रॉब्लम था। अल्लाह का शुक्र है, परवरदिगार का अपने पास ये 3 महीने से इलाज कर रहे हैं। तो इनका हाथ भी इतना बड़ा था, बारीक हो गया ना मम्मी का? हो. एकदम फर्क हुआ कि नहीं मम्मी को? है ना? फिर मैंने कुछ कपिल थेरेपी भी करा अल्हम्दुलिल्लाह। तो ये ऐसा पानी निकला है, इस पूरा हाथ में इनका पानी था, ये पानी का वो मार के भी अल्हम्दुलिल्लाह पूरा पानी भी इससे निकला। तो अल्लाह का शुक्र, हाथ भी बारीक हो गया इनका, पहले ऐसा बड़ा था, है ना? ऐसे मोटा था, ब्लाउज जात नव्हता हातामध्ये. ऐसा मोटा था। आज अल्लाह का शुक्र है, परवरदिगार का, आज अल्हम्दुलिल्लाह एकदम बारीक भी हाथ हो गया। हो. कब मारा, नस पकड़ा, कुछ दवाई दिया अल्हम्दुलिल्लाह। तो आज मशीद तुम चांगलं आहे की नाही आता? हो एकदम चांगली. एकदम चांगलं ना? एकदम कुठून आले तुम्ही? आम्ही परतूर जवळ गावाई वरपळवाडी म्हणून. ये पतूर से आए हुए है। देखो अल्हम्दुलिल्लाह ये माजी आए हुए है। तो अगर किसको नस का, मनकों का, आंखों का जो भी प्रॉब्लम है, अल्लाह ताला नाबीने को आँख दे, परवरदिगार करीबी सदके में मौला नाबीने को आँख दे, गूंगे को जबान दे, बहरे को कान दे, मौला करीम परवरदिगार। और जितने माँ बहन आते, जितने भी अपने पास जो आते, अल्लाह जो रोते आता उसको हंसता खिलता कर दे।
और मेरी इज्जत लाज तू रख ले परवरदिगार आलम, और हर किसी को तू शिफा अता कर दे। बस मौला तेरे से दुआ है कि परवरदिगार तेरे सदके में जो भी आता अल्लाह तू तेरे सदके में मौला करीम बस शिफा अता कर दे। मुझे किससे कुछ नहीं चाहिए, तू तेरे हबीब सदका मुझे नवाज, मुझे कुछ नहीं, किससे कोई लेना देना नहीं है। बस इतना ही है कि अल्लाह पाक सबको शिफा अता कर दे। आज इनको कैंसर होगा, अल्लाह ने शिफा अता कर दे। अल्लाह तेरा शुक्र है मौला करीम, इनका हाथ इतना बड़ा था वो भी शिफा हो गई। तो जिसको जो प्रॉब्लम है, नस का, मनकों का, कैंसर का, किडनी का, ऑटिज्म का, फिट्स का, माइग्रेन का, जो भी प्रॉब्लम है अल्हम्दुलिल्लाह आप लोग शिफा होती नहीं, हं? शिफा होती का नहीं, हो. चांगले होते का नहीं, चांगले होते एकदम. अपने पास अच्छे होते अल्हम्दुलिल्लाह। हो. अब आओ एक बार आजमा के देखो, आजमाने में देखने में समझ में आता है दूध का दूध और पानी का पानी। अब आ जाओ अल्हम्दुलिल्लाह शिफा हो जाती है। मेरा पता महक नेचुरोपैथी क्लिनिक, वीर सावरकर चौक, केनाट पुलिस में, इसके पास। मेरा मोबाइल नंबर 9975340239। जिसको जो प्रॉब्लम है अल्हम्दुलिल्लाह एक बार आके देखो, अल्हम्दुलिल्लाह शिफा हो जाती है। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू।